माझं देवेंद्र फडणवीसला आणि जालन्याच्या एसपीला म्हणणं आहे, त्या 3 आरोपी आहेत ते घातपात करणार, ज्यांनी ते कट धनंजय मुंडेला धरून रचला, ते 3 आहेत. त्यांनी कबुली दिली. धनंजय मुंडेने जरांगे पाटलाच्या घातपाताची 2.5 कोटीला सुपारी दिली होती हे त्यांनी कबूल केलं. मग तुम्ही जालन्याचा एसपी गृह मंत्रालयाला अर्ज करून त्याला अटक का करत नाही आणि चौकशीला का बोलत नाही? फडणवीस साहेब, मनोज जरांगे बोलला तर मग हटत नाही. तुम्हाला सांगतो याचे पडसाद वाईट होणार आहेत हा, तुम्ही जर त्याला चौकशीला घेतलं नाही तर. हे पडसाद खूप उमटणार आहेत एक ना एक दिवस. जर त्या आरोपीने सांगितलंय तर याच्यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला? त्याच्या रेकॉर्डिंग आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत. ज्या दिवशी घातपात करायचा होता आम्हाला कळालं त्या दिवशी तो रात्री 12 वाजता त्या आरोपी संघ बोललाय. याच्यापेक्षा सरकारला काय पुरावे पाहिजे? तुम्ही सोडता रे, तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही सोडतात. पण फडणवीस साहेब, सत्ता बदलत असती त्यावेळेस मुळात जा सकट बाहेर काढणार. मी सोडणार नाहीये कोणाला, कारण मी पण लय खुनशी आहे. तुम्ही आज तुमच्या हातात आहे म्हणून करताल. काँग्रेसला कधीच वाटलं नव्हतं त्यांची सत्ता जाईल म्हणून. त्यांना ते समुद्रासारखे वाटायचे. गेली. भाजपला कवाच वाटत नव्हतं आम्ही सत्तेत येऊ, भाजप सत्तेत आलं. तुम्हाला गर्व झाला असन, सत्ता कायम राहील. मराठ्या पुढे मी तुमची सत्ता टिकूच देणार नाही.